13,000 सबस्क्रायबर इथपर्यंत आपलं चॅनल आलेलं आहे. चॅनलचं कंटेंट आता आपण माझ्या आवाजातील गाण्याचे व्हिडिओ हेच टाकायचं ठरवलेलं आहे, पण अधूनमधून एखादा व्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 1,000 सबस्क्रायबर 4,000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण केल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटायझेशनच्या दिशेने वळले होते आणि पण झाले असे की काही माहिती फिलअप करताना ती चुकीची झाल्यामुळे किंवा माझं पॅन कार्ड मॅच न झाल्यामुळे माझ्या आय डी नेमशी तर गुगल ॲडसन्स पिनसाठी जे अप्लाय करतो आपण फॉर्म तो थोडंसं प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे गुगल ॲडसन्स पिन जे गुगल ॲडसन्स आहे आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशन ते फेल झालेलं आहे. तर असो इतकं परेशान होते मी कशाच्या 3-4 दिवस झाले खूप परेशान आहे. सारखं सगळ्यांची माहिती बघत आहे, सगळ्या यूट्यूबर्सची. कोणी काही माहिती सांगते, कोणी काही माहिती सांगते. अक्षरशः रात्रीला असं वाटतं झोप पण येत नाही व्यवस्थित. सकाळी उठलं की चेक करते व्यवस्थित झाला का प्रॉब्लेम. तर आपोआप तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही माझा आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचा. त्यासाठी काही ना काहीतरी करावं लागणारच आहे. पण एक मात्र गोष्ट लक्षात आली की जेवढा आपण प्रॉब्लेमचा विचार करून व्हिडिओज बघतो ना, जास्तच डोकं जाम होतं आणि आपण गडबडीत काहीतरी चूक करून टाकतो. तर तशी चूक न करता आता मी ठरवलेलं आहे शांत चित्ताने आपलं यूट्यूबचं काम करत राहायचं आणि फक्त व्हिडिओज पण माहिती पण बघत राहायची. म्हणजे जेणेकरून जे माझं मॉनिटायझेशनसाठी जे गुगल पिन आपल्या घरी येतं ते गुगल पिन येण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे. तर ते गुगल पिनचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तर बघूया, त्यासाठी पण लक्ष द्यावं लागेल. आणि दुसरं म्हणजे आपलं जे वर्क आहे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज टाकण्याचं जे आपलं काम आहे दररोजच्या दररोज आपल्याला ते बनवावं लागत असतं, क्रिएट करावं लागतं. पण एखादी गोष्ट पूर्ण नाही झाली मॉनिटायझेशनच्या बाबतीत की आपलं मेंटली आपण असं डिसअपॉइंट होतो की आपल्याला असं वाटतं की चॅनलच मॉनिटाईज होत नाही, तर व्हिडिओज आपल्या टाकण्याची मनस्थिती नसते. पण असं न करता आता सातत्याने मला व्हिडिओज पण टाकावे लागणार आहेत, कारण की चॅनल इथपर्यंत आणले, आता पुढे न्यावंच लागेल. तर स्टेप 2मध्ये एरर आल्यामुळे ते विचार करून डोकं असं हे झालं होतं माझं. तर म्हटलं चला मुलांना घेऊन थोडं बाहेर पडावं. दुसऱ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपलं माइंड आपण हे करतो कुठेतरी व्यस्त हे करतो, आपोआपच थोडंसं डोक्याचं आपलं टेन्शन थोडं कमी झाल्यासारखं वाटतं. कारण की टेन्शन घेऊन तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. तर त्यावरती व्यवस्थितरित्या विचार करून किंवा काय मार्ग निघेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला शांत चित्ताने मार्ग निघणार आहेत. तर असा विचार केला आणि थोडा वेळ मुलांना घेऊन गार्डनला घेऊन गेले होते. तर चला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.